हास्यमुखं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमुक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि श्री गोपाल कृष्ण भगवान की श्री दत्तात्रेय भगवान की श्री चक्रपाणि भगवान की श्री गोविंद प्रभु भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। श्री चक्रधर निरूपी श्री कृष्ण चरित्र आपण श्रवण करतो आहोत। गेल्या 6 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे। आजचा 7वा दिवस। कालपर्यंत आपण पाहिलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महादायीसांच्या प्रश्नावरती उत्तर देताना या श्रीकृष्ण चरित्राची निर्मिती झालेली आहे आणि काल आपण पाहिलं श्रीकृष्ण भगवंत राजसू यज्ञ जो होतो आहे या राजसू यज्ञाची अग्रपूजा ही भगवंताकडे कशी आली याचं वर्णन जे आहे ते आपल्याला काल उत्तरार्ध लीळा क्रमांक 459 मध्ये आपल्याला ते बघायला मिळालं। 459 क्रमांकाची जी उत्तरार्धामधली लीळा आहे या लीळेमध्ये ते वर्णन येते आहे राजसूय अग्रपूजा स्वीकारून अशा प्रकारची लीळा आलेली आहे। काल आपण बघितलं की श्रीकृष्ण चक्रवर्ती यांची ही अग्रपूजा चक्रधर भगवंत कसे सांगतात। बाई ज्ञान पूज्य ज्ञान वृद्धतो सर्वत्र पूज्य या सूत्राचा जो प्रकरणवश आहे त्या प्रकरणवशाच्या माध्यमातून भगवंत ते सांगतात। पुढे लीळा थोडी राहिलेली होती। सर्वज्ञे म्हणतले जाणत्या पस्सी एकूण नेणता जाणत्या माझी एकू नेणता नेणत्या माझी एकू जाणता का जाणत्या माझी एकू जाणता मानिजे नेणत्या माझी एकू नेणता मानिजे। साईलो अशा प्रकारची ही उपलीळा आहे त्याच्यामधली। गोपाळामध्ये साईलो एकू जाणता गायी चारणारे जे गोपाळ आहेत त्यांना गोपाळ का म्हणतात। गायी चारतात गोपाल गायीचं पालन करणारे सांभाळणारे रक्षण करणारे म्हणून गोपाल। त्या गोपाळामध्ये साईलो एकू जाणता साईलो त्याचं नाव आहे आणि तो जाणता आहे। कशाचा जाणता तर सगळे गोपाळ त्याला विचारतात की आज गायी कुणीकडे न्यायच्या आहेत आणि मग तो सांगे तिकडे गायी घेऊन जा गोपाळ। त्यावेळेला त्या गोपाळांना गायीला चारा मिळे पाणी मिळे यांना खाण्यासाठी वनफळे मिळत आणि गायी चारत असताना हे रिकामे असत आणि मग हे दिवसभर खेळत असत। अख्खा दिवस रिकामे दिवस आनंदात जायचं। पण एका दिवशी क्वचित त्या साईलोला न पुसता न विचारता ते गायी घेऊन जात। त्यावेळेला त्यांना दिवसभर गायींना चारा मिळत नसे गायी भटकत असत चाऱ्यासाठी पाणी मिळत नसे यांना वनफळे मिळत नसत मग खेळ दूरच राहिला। अशा प्रकारे स्वामी चक्रधर महाराज लीळा
सांगतात. स्वामी म्हणतात की मग महादायसी म्हणतले, सर्वज्ञ म्हणतले, तैसे हे तुमचे साईलो, तुम्ही याते पुसो पुसो करावे. आम्ही तुमचे कोण आहोत? साईलो. तो जसा त्या गोपाळामध्ये साईलो होता, त्याला विचारल्यानंतर त्यांचं सगळं बरोबर होत होतं, तसं आम्हाला विचारल्यानंतर तुमचं सगळं बरोबर होणार आहे, म्हणून आम्हाला विचारत चला. महादायसी म्हणतले, जी जी ईश्वरीची या बुधाची सरी आणि स्वस्थता पावे ऐसे काही आती. ईश्वराचा बोध, परमेश्वराचा आणि स्वस्थता आपल्याला मिळते असं काही आत आहे का? असं काही आहे का? त्याचा संबंध, बोधाचा स्वस्थतेशी संबंध काही आहे का? सर्वज्ञ म्हणतले, हिरवा टुटवा जीव ईश्वर बोधे बोधवंतो तयाची सरी चैतन्य विद्यावंता न पवे. हिरवा टुटवा जीव म्हणजे सामान्य जीव. हिरवा म्हणजे कच्चा, टुटवा म्हणजे तुटका फाटका असा जीव. कच्चा म्हणजे पूर्ण ज्ञान नाही त्याला, तरी हिरवा. आणि तुटवा म्हणजे तुटलेला, पिचलेला, नडलेला प्रपंचामध्ये असा जीवात्मा. हिरवा टुटवा जीव ईश्वर बोधे बोधवंता, ईश्वराच्या बोधवंतानी त्याला बोध केलेला आहे, किंवा परमेश्वराने त्याला बोध केलेला, ईश्वराचा बोध केलेला आहे. तयाची सरी म्हणजे बरोबरी. चैतन्य विद्यावंता न पवे, चैतन्य विद्यावंत जो आहे, मायेचा विद्यावंत, तो सुद्धा याची बरोबरी करू शकत नाही, इतका मोठा आहे. म्हणले मा एर देवतेची काय पाड. एर देवता जी आहे त्यांच्या विद्यावंताची काय पाड आहे. चैतन्य विद्यावंत जर बरोबरी करू शकत नाही, तर बाकीच्यांची काय गोष्ट आहे? म्हणजे बाकीच्यांची काय कथा आहे? श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचर्य अनुवाद. पुढची वेळ आहे, श्रीकृष्ण भगवंत अष्टविध ब्रह्मचर्य, 8 प्रकारचं ब्रह्मचर्याचं पालन भगवंत करतात असं वर्णन आलेलं आहे. ही लीळा आहे उत्तरार्ध 457. श्रीकृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचर्य अनुवाद. गणपत मढी अवस्थान, गणपत मठामध्ये भगवंताचे मुक्काम आहे, अवस्थान. एक वेळ महादायीशी पूछले, जी जी श्रीकृष्ण चक्रवर्तीशी 16 सहस्रा अंतपुराम शते आगळिया 8 पाठमुखिया 10 कुमर आणि एकी कुमरी. आणि श्री कृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी ऐसे भागवत बोले ते 7 जी. काय म्हणतात? 16 सहस्र अंतपुरा. अंतपूर म्हणजे भगवंताचे संबंधी जे आहे, पत्नी, हे 16 सहस्र आहेत. वरी शता, शता म्हणजे 100 ते, आणि 8 पाठमुखिया, पाठ म्हणजे पट्ट राण्या 8, अशा 16,108 भगवंताला पत्न्या आहेत. 10 कुमर, एकीला 10 पुत्र आहेत, आणि एकी कुमरी, काय एक मुलगी आहे. असा सगळा परिवार असताना श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्रह्मचर्य ऐसे सांगितले भागवती ते 7 जी. ते खरं आहे. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात 7 बाई, बरोबर आहे. श्रीकृष्णी अष्टविध ब्रह्मचर्य. मग भगवंताने पुढे सांगायला सुरुवात केली. श्रीकृष्ण भगवंत 8 प्रकारच्या ब्रह्मचर्याचं पालन करतात म्हटले. 16 सहस्रा अंतपुरा शते आगळ्या 8 पाठमुखिया 10 कुमर एकी कुमरी. मा भावे संबंधा गेले की अभावे संबंधा गेले हा पर्याव.
विनियोगू तेथ तो कवने करावा बाई. संबंधानं परमेश्वराच्या प्रत्यक्षात अभावानं निर्माण झाल्या की भावानं हा परिवार निर्माण झाला हे माहित नाही. त्याचा विनियोग म्हणजे त्याची चर्चा कुणी करावी भगवंताच्या या परिवाराची, कुणाची लायकी आहे म्हटले ती चर्चा करण्याची, की हे पुत्र त्यांचे कसे झालेत, प्रत्यक्षात भगवंताचा संबंध आहे की अप्रत्यक्षात आहे, भाव किंवा अभाव, याची चर्चा कोणी करावी, कोण करू शकतो. म्हणून पुढे भगवंत त्याचं वर्णन करतात. यावरी गोसावी मागिली द्वापारीची गोष्ट सांगितली. द्वापारीची गोष्ट सांगितली. द्वापार युगामध्ये सर्वज्ञ म्हणतले कैलासावनी नारदू महामुनी आले. नारद आलेले आहेत कैलासावरून आणि ते खाली आल्यानंतर तेही म्हणतले श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी. श्रीकृष्ण चक्रवर्ती कसे आहेत, बाळ ब्रह्मचारी आहेत. आणि हा संदेह पूर्वी आता त्यांनाच तेच म्हणतात श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी. ते अगोदर यापूर्वी रुक्मिणी देवीला सुद्धा हा प्रश्न पडला की श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी कसे. हा संदेह पूर्वी रुक्मिणी देवीशी पडला. रुक्मिणी देवीला तो संदेह पडलेला आहे. ती गोसाव्या ते पुसो भीती. आणि ती श्रीकृष्ण चक्रवर्तीला कसं विचारावं रुक्मिणी देवी म्हणून विचारत नाही, घाबरते. मग कवनी की दिशी श्रीकृष्ण चक्रवर्ती पहुडले. श्रीकृष्ण चक्रवर्ती पहुडले असतील म्हणजे मंचकावरती झोपलेले आहेत, झोप लागलेली नाही, काय नुसते पहुडलेले आहेत. आणि रुक्मिणी देवी त्यांचे चरण संवाहन करते. काय करते, आपल्या तळहातानं भगवंताचे जे चरण आहेत, तळचरण आहेत, तळवट, ते संवाहन करते. त्याला तेल वगैरे लावत असेल ती चोळती आहे. आणि मग त्यावेळेस ती विचारते, हे काळजी. कसं विचारलं, वेगळ्या अर्थानं विचारलं. हे दुर्वासा साठी खंडियाचे दोने आरोगिती आणि निराहारी म्हणविती. 60 खंडी. एका खंडीमध्ये किती लागतं, किती क्विंटलची एक खंडी, किती 20, बरोबर आहे. 20 क्विंटलची एक खंडी होती. 20 मन 20 खंडी. आता 60 खंडी म्हणजे किती झालं ते, 20 गुणीला 60 म्हणजे किती झालं ते, हे की नाही. 120 क्विंटल 1200 किलो. मन का, मन असते म्हणजे नाही. खंडी कितीची होते, 20 मनाची होते का 20 क्विंटलची होते, 20 मनाची. बर, 20 मनाची खंडी आपलं एक खंडी. पाचशे 60 गुणीला 20 किती मन झालं, 1200. 1200 मन नाही ना, 120 मन नाही. नाही साहेब, 1200 बरोबर, 1200 मन. आता 1200 गुणीला 40, 12 12 48 म्हणजे किती झालं, 4800 किलो.
हं? बघा 1200 गुणला 40 किती होतात? 12 चौक 48. त्याच्यावरती 3 झिरो 48,000 किलो. एवढं खात होत दररोजच. कोण? एखाद्याच्या घरी जेवायला गेला का मुर्दाच त्याचा. म्हणजे याचा अर्थ नेहमीच खात होता असं नाही, पण एवढं खाऊनही तो निराहारी राहत होता अशी म्हण आहे. काय? 60 खंडीचे अन्न खाऊन तो निराहारी म्हणत असेल. म्हणजे मी निराहारी आहे, मी आहार घेतला नाही असं. ते कैसे? ते माझं प्रत्यान आहे, म्हणजे मला हे पटत नाही, माझ्या बुद्धीला हे नाही सूट नाही होऊ राहिलं, जमून नाही राहिलं. काय भानगड समजून सांगा. आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा एक घुसळवलं कोणतं? आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीशी 16 सहस्रा अंतापुरा शते आगळ्या 8 पाठ मुखिया तरी चितुकिया कुमरिया आणि 60 लक्ष कुमरा. जैसे गोसावी माझा ठाई वर्तती तैसे अवघ्या अंतपुराचा ठाई वर्तती. जयाची परी माझा सर्व अवेवी रमती तयाची परी सर्व अंतपुरा सर्व ठाई अवेवी रमत असती. हे मी आणि गोसावी जाणो. आता मला तर माहितीये म्हणले, मग तुम्ही ब्रह्मचर्य कसे? हा प्रश्न, मुख्य प्रश्न काय विचारला? दुर्वास ऋषीचा. आणि त्याच्यात हा उपप्रश्न विचारला. तेही माझ्या लक्षात येऊन नाही राहिलं आणि हे माझ्या लक्षात नाही येऊन राहिलं. तुम्हीच बघा, याचं उत्तर मला द्या, मला शोधून द्या. ही जिज्ञासा आहे, माझी शंका आहे, त्याचं निरसन तुम्ही करा. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले, समुद्राचा गोटी. दुर्वास मुनी तप करतो असे. समुद्राचा गोटी, गोटी म्हणजे दगडी दगड आहे, त्या दगडावरती तप करत आहेत. कोण? दुर्वास ऋषी. तिथे जा, 60 खंडीचे अन्न घेऊन जा म्हणले. 60 खंडियाचे बोणे करा. बोणे म्हणजे उपार, शिजवा आणि घेऊन जा. समुद्राच्या काठी जा आणि तिथे उभं राहून असं म्हणा, 60 खंडीचे अन्न खाऊन दुर्वासा जरी भुकेला तरी समुद्रा मज वाट दे, असं म्हणा. समुद्र वाट देईल म्हणजे देईल. मग ती गेली आणि तिने तसंच म्हटलं. अन्न शिजवून गेलं, नवकर चांगलं वगैरे. बाकी काही आठपट मुख्य राहण्या कोणाला यायचं असेल तर चला बाबा बेटावर. आणि मग तिथे त्या समुद्राला म्हटल्यानंतर समुद्र दुभाजला व दुभागला, 2 ठिकाणी विभागला आणि रस्ता मिळाला. आणि त्या वाळवंटात चालत चालत रुक्मिणी देवी तथा सगळ्या सोबत असलेल्या स्त्रिया त्या गेल्या आणि त्यांना जीव बांधला. मग रुक्मिणी देवी 60 खंड्याचे बोने निपजविले. ते घेऊन समुद्राची तडी गेली. ते तो उभी राहिली आणि म्हणतले, दुर्वासा निराहारी तरी समुद्रा मज वाट दे. त्यावेळी समुद्री 2 भागी झाला. 2 भाग झाले त्याची आणि वाट मिळाली. वाळवंटे चालते गेली. भेटली जावडी दुर्वासिया पुढा उभी राहिली. उपहारू समर्पिला. ते जेविले.
सगळं जेवण वगैरे झालं त्यांचं. मग रुक्मिणी औसे तया ते म्हणतले आता मी जाऊ कैसी, म्हणले आता मी वापस कशी काय जाऊ ते सांगा. तर तो म्हणतो तिकडून आले कैसे, आले ती कैसे ना रुक्मिणी औसे म्हणतले मी तेवळी समुद्रा ते ऐसे म्हणतले दुर्वासा निराहारी तरी समुद्रा मज वाट दे तेवळी तो भागी झाला आणि मज वाट दिधली मग मी आले आता कैशी जाऊ, आता कशी जाऊ. त्यावेळेला दुर्वास ऋषी म्हणतात की आता असं म्हण 16 सहस्र अंतपुरा वरी शता आगड्या 8 पट्ट राण्या 10 कुमर आणि एक कुमारी असा सगळा परिवार असताना श्रीकृष्ण चक्रवर्ती जर ब्रह्मचारी असतील तर समुद्रा मला वाट दे असं म्हणा. ठीक आहे. दुर्वासे म्हणतले आता ऐसे म्हणा श्रीकृष्ण चक्रवर्ती बाल ब्रह्मचारी तरी समुद्रा मज वाट दे. मा रुक्मिणी देवीने तैसेची म्हणतले श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ ब्रह्मचारी तरी समुद्रा मज वाट दे तेवळी तो समुद्र तो भागी झाला वाट दिदली. रुक्मिणी औसे वाळवंटीचे चालते आली ऐसे बाई. देवाने ही लीळा सांगितली. ऐसे श्रीकृष्ण चक्रवर्ती अष्टविध ब्रह्मचर्ये हा ते तिचा पर्याय विनियोग, हा त्या देवाचा पर्याय विनियोग तो देवानी सांगितला. आता रुक्मिणी देवी त्याची तर प्रचिती बसली ना. समुद्रानं वाट दिली. एकूण जाताना जसं दुर्वासा उपवासी असेल 60 खंडीचं अन्न खाऊन तर समुद्रा वाट दे, समुद्रानं वाट दिली. अजून तिकून येताना म्हटलं की श्रीकृष्ण चक्रवर्ती जर 16,100 आणि 8 पट्ट राण्या भोगून जर ब्रह्मचारी असतील तर समुद्रा मला वाट दे, आणि समुद्राने वाट दिली. याचा अर्थच भगवंत ब्रह्मचारी आहे नाही का. असाच एक प्रसंग आलेला. परीक्षिती हा उत्तरेच्या गर्भामध्ये आहे. युद्ध संपत आलेलं आहे आणि कौरवाचा सेनापती अश्वत्थामा बनलेला आहे. त्यावेळेस कौरव सैन्य बोटावर मोजण्याजोगतं राहिलेलं आहे. आणि मग या अश्वत्थाम्यानं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालं दोघांनी. त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं, अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. दोघांची ब्रह्मास्त्र टकरायला लागली आणि पृथ्वीचा नाश होणार. महर्षी व्यास मधात आले आणि विद्येच्या सामर्थ्याने दोन्ही ब्रह्मास्त्र दोन्हीकडे थांबवले. अर्जुनाला म्हणतात वेळ आहेस का रे, ब्रह्मास्त्र सोडलं. म्हणजे काय करू, त्यांनी सोडलं, मला सोडावंच लागलं. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रच मार देऊ शकते, त्याच्यामुळे माझा नाही जात झाला. घे तुझं ब्रह्मास्त्र वापस घे, पृथ्वीचा विनाश सुरू झालाय म्हटले. त्यांनी त्याचं ब्रह्मास्त्र वापस घेतलं. अश्वत्थामाला म्हटलं तुझं ब्रह्मास्त्र वापस घे. तो म्हणलं आपल्याला येत नाही, सोडता येते फक्त, वापस घेता येत नाही. आपल्याकडे काय फक्त सोडणे, वापस नाही घेता येत. त्यामुळे अरे मग मारता येतं आणि ते सोडता येतं, वापस घेता येत नाही, शिकला कशाला, हे वापस घे. नाही म्हणे वापस नाही घेता येत मला. मग काहीतरी कर, याचं डायव्हर्शन कर. मग त्यांनी उत्तरेच्या गर्भावरती त्याचं डायव्हर्शन केलं आणि उत्तरेच्या पोटामध्ये असलेला जो गर्भ आहे परीक्षितीचा, त्याला ते ब्रह्मास्त्र लागलं, ते तिथे मरण झालं. त्याचं चलन मरण त्यामध्ये बंद झालं. उत्तरा रडायला लागली.
आणि द्रौपदीनं भगवंताचं नाव घेतलं. देवा भगवंता, आमच्या वंशाचा शेवटचा दीपक आता गेला. त्यावेळेला भगवंतानी अशी प्रतिज्ञा केलेली आहे, जर मी युद्धातून पळालो नसेल, जर मी कधीही असत्य बोललो नसेल आणि अजन्म ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल, 3 मुद्दे मांडले भगवंताने, तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत व्हावा. आणि काय आश्चर्य, उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत झाला. म्हणजे याचा अर्थ भगवंत ब्रह्मचारी आहेत. याचा अर्थ भगवंत कधी खोटं बोलत नाही. याचा अर्थ भगवंत कधीच पळाले नाही युद्धातून. पण आपल्याला ते वेगळंच दिसतं. भगवंत पळाले की नाही काळे येऊनाला पाठीवर घेऊन, युद्धभूमीवरून पळाले, युद्धातून नाही पळाले. हा त्याचा अर्थ. युद्ध चालूच आहे. भगवंत असत्य बोलतात की नाही, बोलायला लावतात. नरोवा कुंजरोवा म्हणायला लावलं कुणाला? युधिष्ठिराला. खरं सांग बघू म्हटले. तिथेही भगवंत असत्य बोलायला लावतात युधिष्ठिराला, आणि युधिष्ठिर बोलतो. आईला म्हणतात, आई मी लोणी खाल्लं नाही. खोटं बोलतात की नाही? किती खोटं बोलतात? भरपूर. थोडं थिडकं नाही. सत्यभामेला म्हणतात, तुझ्यासारखी सुंदर तरुणीच नाही, ती फुगली लागली मटकायला. आणि मग जेव्हा प्रसंग आला तेव्हा म्हणतात, नाही तुम्ही कमी आहात, सत्य जाणा, तुमच्यापेक्षा रुक्मिणी देवी सुंदर आहे, रुक्मिणी देवी भक्त आहे, तिचं समर्पण तुमच्या पुढे काहीच नाही. तुमचं समर्पण तिच्या पुढे काहीच नाही, ती श्रेष्ठ आहे. मग सत्य सांगितलं. म्हणजे याचा अर्थ भगवंत बऱ्याच वेळेस खोटं बोलतात. मग भगवंताने असं कसं काय म्हटलं, मी कधीच असत्य बोललो नसेल, असं कसं काय म्हटलं? आणि परिणाम कसा झाला? तुम्ही म्हणसाल ते भगवंत होते, असं नाही. सत्य हे भगवंताच्या बाबतीमध्ये वेगळं आहे. लोकांचं सत्य वेगळं आहे, भगवंताचं सत्य वेगळं आहे. लोकांचं सत्य सत्यच आहे, पण भगवंताचं असत्यही कधी सत्य आहे. पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, भागवतात. सत्यम वदेत प्रियम वदेत सत्यादपि हितम वदेत. सत्य बोला, प्रिय बोला. सत्य असून ते हिताचं असलं पाहिजे, अहित बोलू नका. असत्यम प्रियम न ब्रूयात. असत्य आहे पण प्रिय आहे बोलू नका. सत्यम अप्रियम न ब्रूयात. सत्य आहे आणि अप्रिय आहे बोलू नका. अशा पद्धतीनं त्याच्यात वर्णन आलेलं आहे. भगवंताचं प्रिय कसं आहे? यद्भूत हितम अत्यंतम तत्सत्य इति मे मती. भगवंत म्हणतात, सर्व प्राणी मात्राचं हित ज्याच्यामध्ये आहे, माझ्या मते ते सत्य आहे. ज्या वेळेला एखादा प्राणी मरत असेल सत्य बोलल्यानंतर, त्यावेळेला तुम्ही असत्य बोलणं हे सत्यापेक्षा महत्वाचं आहे.
आणि त्यावेळेला तुमचं असत्य त्या असत्याला सत्यापेक्षा जास्त किंमत, आणि भगवंताचं सत्य या पद्धतीचं. म्हणून भगवंत म्हणतात, मी जीवनामध्ये कधीही असत्य बोललो नसेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत व्हावा. आणि तिसरा मुद्दा भगवंताने सांगितला, मी अजन्म ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत व्हावा. म्हणजे ब्रह्मचर्य पालन भगवंतानी केलेलंच आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, सर्वसामान्यपणे तुमची क्रिया, त्या क्रियेमध्ये कर्ता कधीच उपस्थित नसावा. काय? माझ्या वाक्याकडे नीट लक्ष द्या. कर्ता कधीच उपस्थित नसावा, तेव्हा ते कर्म जे आहे, जे होते कर्म, त्या कर्माचं फळ भगवंत निरपेक्ष भावनेनं आपल्याला देतो. कारण आपण आशा धरली नाही. कर्म केव्हा निष्काम होतं माहितीये? जेव्हा कर्ता अनुपस्थिती असेल कर्त्याची. कर्ता तिथे नाही आहे, पंगत आहे. पंगत कोणाची आहे? तुमची. पण तुमच्यामध्ये कर्त्याचा भाव नाही. कशाचा भाव आहे? फक्त क्रियेचा भाव आहे. माझ्याच्यानं काय होते बा, मी तर दरिद्री आहो, मी तर कंजूस आहो, मी कृपण आहे, माझ्याच्यानं काय होणार आहे, हे भगवंत करून घेत आहेत, माझं काहीच नाही. हा भाव जर आपल्या अंतःकरणात असेल, म्हणजे कर्ता अनुपस्थित असेल, तर ती क्रिया पूर्ण लेखी लागते. प्रत्येक क्रियेमध्ये. तसं श्रीकृष्ण चक्रवर्ती 16,108 स्त्रियांशी रत होतात, तेव्हा भगवंताचा कर्ता भाव तिथे नाही. हे सगळी क्रिया कुणाची आहे? भोगतो मायेशी. माया क्रिया करते, विज्ञान सामर्थ्य आणि मायेची शक्ती. परमेश्वर तिथे नसतो, असून नसल्यासारखा, अलिप्त, सर्वसाक्षी म्हणतात, त्यालाच म्हटलंय महावाक्यामध्ये जे वर्णन आलेलं आहे ते. अशा प्रकारे भगवंतानं रुक्मिणीला उत्तर दिलं, परंतु पुढे प्रश्न महादायसाने विचारलेला आहे, जी अष्टविध ब्रह्मचर्य म्हणजे काय? खूप कठीण प्रश्न आहे, किचकट आहे, आणि सर्वांनी तो लक्ष देऊन ऐकण्यात होत. मग महादायसे म्हणतले, जी तरी अष्टविध ब्रह्मचर्य ते कवन? सर्वज्ञ म्हणतले, नासा रसना चक्षु त्वचा श्रोत्र हे 5 इंद्रिये, मुख उपस्थ आणि पाणी हे 3 कर्मेंद्रिये, या 8 इंद्रियाचा अत्यंत त्यागो ते अष्टविध ब्रह्मचर्य बोलिजे. काय म्हटलेलं आहे? त्वचा, शरीराची जी त्वचा आहे ती ज्ञानेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आणि 3 कर्मेंद्रिय, याचा आत्यंतिक त्याग. दृक दृष्टी, डोळ्याने पाहणे हे ज्ञानेंद्रिय आहे. त्वचा स्पर्श करणे हे ज्ञानेंद्रिय आहे. श्रोत्र ऐकणे, कान. नासापूट नाक, सुगंध घेणे, दुर्गंध तिरस्करणे हे 5, आणि जिव्हा, याला काय म्हणतात? रसना. जिव्हा काय करते? रसाची जाणीव करून देते. कोणते रस? षडरस, आंबट, तिखट, गोड, कडू, खारट,
तुरंग. हे 6 रसाची जाणीव करून देते, ज्ञान देते. हे कसं आहे याची जाणीव करून देते, म्हणून त्याला रसना म्हणतात. नासापूट गंध, सुगंध दुर्गंध या गंधाची जाणीव करून देते. बरोबर आहे. एकानं प्रश्न विचारला मला, बाबा तोंडाच्या वर नाक काऊन दिलं? नाक काही गालाकडे द्यायला पाहिजे होत? काही विचारतात. तर महादाईसा विचारते की जी कवनाचे कवन विशेष, विषय जिभेचा विषय काय आहे? तो म्हणले रसना. जिभेचा विषय काय? रसना, म्हणजे रस जे आहे त्याची जाणीव करून देणे. नाकाचा विषय काय आहे? सुगंध दुर्गंधाची जाणीव करून देणे. त्वचेचा विषय काय आहे? स्पर्श, त्याची जाणीव करून देणे. डोळ्याचा विषय काय आहे? रूप. डोळ्याचा विषय रूप. कुठली वस्तू आपल्या डोळ्याला त्या वस्तूचं रूप घेऊन आपल्या डोळ्यापुढे येते. वस्तू किंवा मनुष्य, ते कोणी असेल, जनावर, त्याचं रूप घेऊन आपल्या डोळ्यापुढे दिसत येते. म्हणून रूप हा डोळ्याचा विषय आहे. अधिक काय राहिलं? कान. ध्वनी. ध्वनी हा कानाचा विषय आहे. आवाज. आता तुमचा तिकडे आवाज आला की खटकन वाजलं की सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. हे कानाचा तो विषय आहे. कानाला बरं वाटणे. कानाला काय बरं वाटतं? आरती ब्रह्म रूपा चक्रधर स्वरूपा. काय कटकट लावली हो? आरती म्हणायली ठीक आहे. आणि एखादं गाणं लागलं तर मग बरं वाटत. मग कान टवकारून ऐकतो आपण, नाही का? तो कानाचा विषय. हाताचा विषय कुचमर्दनी. मुखाचा विषय चुंबन. आणि उपस्थ म्हणजे मुख्य इंद्रिय ज्याला म्हणतात, कर्मेंद्रिय, त्याचा विषय मैथून. अशा प्रकारे 8 इंद्रियांचे 8 विषय आहेत. याचा आत्यंतिक त्याग ते ब्रह्मचर्य असं म्हटले. हो काजी सर्वज्ञ म्हणतले बाई विखो तो श्रीकृष्ण चक्रवर्तीची भोगू जाणती. विखो कसा भोगला पाहिजे ते श्रीकृष्ण चक्रवर्तीची जाणतात. म्हणजे देवच जाणू शकतात श्रीकृष्ण चक्रवर्ती कसा भोगला पाहिजे. तुम्हाला आठवते निळा कुठली मला आठवत नाही, परंतु आंबे आणले, टोकरी आंब्याची, आणि देवाच्या समोर ठेवलेली आहे. देवानं काय केलं? त्याच्यातला एक आंबा खाऊन टाकला. काय केला? खाल्ला. मग भगवंत बाईशाला म्हणतात, बाई त्या आंब्याचं रस काढू नका. का बाबा? म्हणे तो एथोनी आरोग्याला असेल. आम्ही खाल्लाय. बाईसा बघते, नाक तसंच आहे वरचं. नाक मग आंबा मासल्यानंतर ते नाक काढल्याशिवाय रस बाहेर येत नाही. नाक तसंच आहे, त्याचा कडकपणा तसाच दिसायला नाही. आणि देव म्हणतात खाल्ला. असं कोणी खात का? मग तिने तो आंबा माचला, नख काढलं, कुळू रस काढायली, 100 रस नाही. जी यात रस नाही. देव म्हणतात, बाई आम्ही सांगितलं होतं ना, आम्ही तो खाल्ला, तुम्ही त्याचा रस काढू नका. त्याच्यात रस नाही, तो निरस झाला होता. जी ऐसा कैसा स्वीकारिला, नाक काढलं नाही, काही काढलं नाही. त्यावेळेला भगवंत म्हणतात, बाई आम्ही खाल्ल्यात काही नवल नाही.
विषय ऐसाची भोगी, जो विषय पुरुष आहे तो विषय पदार्थ अशाच प्रकारे भोगतो, स्पर्श न करता दुरून त्याचा स्वीकार करतो. त्याला जर ते शक्य आहे तर आम्ही परमेश्वर आहोत असा त्याचा अर्थ. एखादा साधक देवतेचा विद्यावंत तो जर आंबा दुरून खाऊ शकतो तर श्रीकृष्ण भगवंत दुरून प्रपंच करू शकत नाहीत का? अष्टविध ब्रह्मचर्य सांभाळून भगवंताला मुलबाळ होऊ शकत नाहीत का? कुणी इंद्राचा, कुणी वरुणाचा, कुणी कशाचा पुढे सांगितलंय भगवंताने एका ठिकाणी. जेवढा परिवार होता 56 कोटी यादव म्हटल्या गेलेला आहे, हा सगळा भगवंताचा परिवार जो आहे हा सगळा परिवार मंत्र सामर्थ्याने झालेला आहे. भगवंताचं देव म्हणतात आमचं कोण आहे? उद्धव अर्जुन आमचे आहे, कुंती माता आमची आहे, द्रौपदी आमची आहे, परंतु हे आमचे नाहीत. हा त्याचा अर्थ. बळी भुवना विजय करणे चिलेडा सर्वज्ञ म्हणतले देवकी या देवी श्रीकृष्ण चक्रवर्ती ते म्हणतले आवा श्रीकृष्णा अवघ्या बाळके आणली आणि माझी आणि का सगळ्यांचे बालक आणले. तुम्ही कोणाचे आणले? द्वारकेतल्या त्या ब्राह्मणाचे आणले. आधी कुणाचे आणले? गुरुचा पुत्र संदीपाणीचा, त्याला आणलेला आहे. म्हणले माझे लेकर मेले ना देवा, तुझे भाऊ, त्यांना घेऊन ये ना. देव म्हणतात आणि पण ते इथे थांबू शकणार नाहीत. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले आणि न परी राहती ना, तिथे राहणार नाहीत म्हणले. मग देवकी या देवी म्हणतले आणि मज भेटवी, मग जा तू का? म्हणले घेऊन ये, मला भेटव. माझी भेट घेतल्यानंतर मग गेले तर हरकत नाही, मला काय अडचण नाही गेल्यानंतर. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती बळी भुवनासी गेले. भगवंत बळी भुवनाला गेले आणि तेथून बालके घेऊन आले. देवकी देवीशी भेटविली. ते बालक आणले. किती आणलेली आहेत? 6 बालक आहेत, ते आणले. 7वा कोण आहे? बळीभद्र. 8वे श्रीकृष्ण चक्रवर्ती. 2 तर जिवंत आहेत ना, बस 6. 8 पुत्र झाले तिला. मग ते भेटीला आणले. ते भेटले, तोंडावून हात फिरवला, पाठीवून हात फिरवला, गळा भेट घेतली, बघितलं गळा भरून, आणि मग ते गेले आपल्या ठाया जिथून आणले होते तिथे गेले. नाव एक होती मग गेले. नाव एक म्हणजे थोडा वेळ ते होते, मग गेले. पुढची क्षीराब्दी गमन. भगवंत क्षीराब्दीच्या ठिकाणी जातात, नारायण देवतेच्या ठिकाणी. कसे जातात त्याचं वर्णन आलेलं आहे पूर्वार्धामध्ये. 363 क्रमांकाची लीळा आहे. जेऊर मार्गी आग्रहो बाईचा आग्रहो निवृत्ती. जेऊर मार्गी म्हणजे रस्त्यावर, बाईचा आग्रहो निवृत्ती, बाईचा आग्रह करते, त्या आग्रहाची निवृत्ती भगवंत करते. भिंगाराहुनी मग गोसावी निघाले. गोसावी विजय करिता ती तव पुढे वाट फाकली. वाट फाकली म्हणजे 2 वाटा जोड रस्ता आला पुढे.
मग सर्वज्ञ म्हणतले पायसी म्हणतले जीजी हा मार्ग कवणी गावा जाईल. सर्वज्ञ म्हणतले हा मार्ग जेऊरासी जाये. कुठे जातो? जेऊरला. आणि हा मार्ग पाप विनाशिनी सी जाये. पाप विनाशिनी जी आहे तिथे जातो. आणि हा मार्ग हा रस्ता जेऊरला जातो, हा पाप विनाशिनीला जातो. मग बाईसी म्हणतले बाबा तरी जेऊरासी विजय की जो का जेऊरला चाला, असं का म्हणत होती बाई? कारण तिचे संबंधीय तिथे होते, नातेवाईक. कोणाचे? म्हणजे तिला वाटलं चला आपण आपल्या संबंधी लोकांकडे जाऊ आणि त्यांना सांगू, बघा आम्ही आता किती मोठे आहोत, देवाच्या सोबत आहोत, देव आमचं सगळं ऐकतात वगैरे वगैरे, असं काही भाव मनामध्ये तिच्या असेल. माणूस का जातो संबंधियाकडे? दाखवण्यासाठी. बघा तुम्ही, आपण काही मोठं काम केलं, बंगला बांधला किंवा काही झालं, गाडी घेतली की गाडी घेऊन पाहुण्याच्या घरी, तर ती गाडी लई छान आहे, हो 20 लाखाची आहे बाप्पा. आपल्याला तेच तर पाहिजे. कधी विचारते किती पाहिजे हे दाखवण्याचं. बाई साला असं दाखवायचं. म्हणून ती म्हणते जेऊरवरून जाऊ. बाई तेच जावयाची येत प्रवृत्ती नाही. देव म्हणतात आमची इच्छा नाही. प्रवृत्ती म्हणजे इच्छा. आमची इच्छा नाही जेऊरला जाण्याची नाही. ना बाबा या गावाला जावे, म्हणजे जेऊरला जायला पाहिजे. या गावा जावे, ते या गावाला जावे. या गावाला जायचं काय? या गावाला जायचं काय? कोणत्या तरी गावालाच जायचं आपल्याला. मग त्यापेक्षा या गावाला गेलं तर काय हरकत आहे का? म्हणजे जेऊरला गेलं तर काय हरकत आहे का? सर्वज्ञ म्हणतले बाई आग्रह न करा. आग्रह करू नका. ना बाबा विजय की जोची. हो जेऊरला चलाच ना म्हणले देवा. बायाने एखादी गोष्ट मनात घेतली, पक्की, ते काही सोडत नाही. स्वभाव आहे तो. स्त्रियांचा स्वरूपी आग्रह एक आत. सर्वज्ञ श्री चक्रधर आग्रह आहे त्यांच्या स्वरूपीच आहे. त्याच्यामुळं त्याच निराकरण काही करता येत नाही. पण भगवंत म्हणतात नाही. आणि बाईसा जायचं. आता भगवंत नाही बाईसा हो, भगवंत नाही बाईसा हो, असं सुरू झालं. माझा देव गोपर्यंत मुक्त झाले. देव काय झाले? मुक्त झाले, म्हणजे अदृश्य झाले. आणि बाईसाला देव काही दिसेना. आता देव दिसेना, मग काय करावं? मग ती मूर्छा येऊन पडली आणि तिला काय चक्कर आली, पडली. बाबा बाबा करीते, म्हणजे बाबा कुठे गेले, देव कुठे गेले असं म्हणत ती पडलेली आहे. तैसेची गोसावी दृष्ट झाले आणि भगवंत पुन्हा अदृश्य झाले होते तर दृश्य झाले. मग बाईसा ते हनुटी धरुणी सावदे सचेतनी करुणी उठविली. बाईसाची हनुटी पकडली आणि त्यांना सचेत केलं. बाई बाई म्हणून थोर शब्दे भगवंतानी आवाज दिली. थोर शब्दे म्हणितले आणि परिमार्जिले. डोळे परिमार्जिले, डोळे पुसले तिने किंवा धुतले. आणि मग समोर तिला देव दिसतात. मग ती म्हणते
बाबा आपण कोणी ठाई होते, कुठे होते? सर्वज्ञ म्हणतले बाई हे रिंगणी खाली होते, या रिंगणीच्या झाडाखाली आम्ही होतो, इथं जवळच. बाबा आज विजय करीते तरी आम्ही काही करीतो, देव जर निघून गेले असते तर आम्ही काय केलं असतं? तिला तो पश्चाताप झाला. सर्वज्ञ म्हणतले बाई आग्रहो नकी जे, आग्रह करू नये. मी आग्रह धरला. स्त्रियांचा स्वरूपी आग्रहो एकात, स्त्रियांचा स्वरूपी आग्रहो एकात, स्त्रियांच्या स्वरूपीच तो आग्रह आहे. आणि एक वेळेस त्यांनी आग्रह धरला ते काही सोडत नाही. किती काही होऊ द्या तरी आग्रह सुटत नाही. शेजारच्या बाईनं सोनं घेतलं, अधिक मासात त्यांनी तोळाभर आणलं. तुम्ही मासा भरत घ्या. अरे सोनं लय महाग झालं. थोडस काय होते, त्याला आणली साडी. बरं आणली 2000ची. बायकोला सांगावं 2000ची तर पटपट करण, एवढी महाग काय आहे, त्यापेक्षा सोनं आणलं नसतं. म्हणून त्याला केवढ्याची आहे? 500 रुपयाची तर आहे. असं मग 2-4 घेऊन या. काहून? माझ्या बहिणी येणार आहे मोबाईल लागून. म्हणजे कुणी म्हणून तरी गुंटणार. आता नाही म्हणतो ती गुणपंच, हो म्हणतो तर पैसे चालले. जाऊ द्या बाबा. आणल्या पुन्हा 2-3 साड्या. मग त्या बहिणी आल्या, मग त्यांना साड्या नेसवल्या. मग तिनं पाहिलं बहिणी तिच्याकडे, माय बाई तुझ्या गळ्यात तर फुटका म्हणी नाही, गळ्यात तरी कामात दिसते. म्हणते होतं सोनं, माग अडचण आली तर मोडलं. पण अहो आता हे महिना आहे ना, अधिक महिना, अधिक महिन्यात तर करायला पाहिजे. का भीक लागली बापा? जावाय बापूले, हो दाजी ते सोनं नाही ना. आम्ही नेऊ का उसलं तुम्हाला? पण आमचं व्याज असेल द्या लागन. आता मासाभर देऊ आणि पुढच्या अधिक महिन्यात तोळाभर द्या लागन. मग शेवटी सोनं याला आणून द्यावंच लागतं, नाही तर स्वयंपाक बंद. हॉटेलवर सिलेंडर नाही बाबा, महाग झाली. गोष्ट आहे. आग्रह स्त्रियांचा स्वरूपी आग्रह आहे का? भगवंत म्हणतात आग्रह आहे. बाई तुम्ही आग्रह का केला म्हणून आम्ही अदृश्य झालो. यावरी गोसावी क्षीराब्दीची गोष्टी सांगितली. जैसा लक्ष्मीचे ठाई आग्रह होता, तसा लक्ष्मी जी आहे नारायण देवतेची पत्नी, तिच्या ठिकाणी जसा आग्रह होता तसा स्त्रियांचा स्वरूपी आग्रह आहे. मग देवानं ती क्षीराब्दीची गोष्ट सांगितली. सर्वज्ञ म्हणतले क्षीराब्दीची देवता विश्रमली होती. विश्रमली म्हणजे विश्राम करत होती. लक्ष्मी पाय तळहाती ती होती. लक्ष्मी त्याची पाय सवान करत होती. आणि तेने ऐसा मुकुट तुकिला. मुकुट म्हणजे मुंडकं, डोकं. तुकिला म्हणजे वाकवला, खाली वाकवलं म्हणजे नमस्कार केला. तव लक्ष्मी या कुशले तुम्ही मुकुट का तुकिला. तुम्ही असा मुकुट का तुकिला खाली. ना भूमंडळी गंधर्प कोडी श्रीकृष्ण चक्रवर्ती अवतरले असती. भूमंडळावरती मनुष्य वेशामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती अवतरलेले आहेत. त्यांचे सौंदर्य देखोणी
आश्चर्ये माथा तुकिला. त्यांचं सौंदर्य पाहून आश्चर्यानं मी माथा झुकवलेला आहे, नमस्कार केला आहे. तव लक्ष्म्या म्हणतले ते काय तुम्हा कशी बर्वे. लक्ष्मीने काय विचारलं, ते काही तुमच्यापेक्षा बर्वे आहेत का, सुंदर आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावेळी तो काय म्हणतो, तव तिया म्हणतले तयाचिया श्रीचरणाचिया नखाचे इतुके आमचा ठाई बर्वे पण नाही. आणि काही बाकी गोष्ट सोडून द्या म्हणते, पण श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीचरणाच्या बोटाच्या नखा इतके सौंदर्य आमचा सर्वांगीण आहे. ते बाकी काय सांगावं, बाकी गोष्टी काय सांगावं म्हटले. यावरी लक्ष्मिया म्हणतले मी ते देखावे आणि काही. म्हणले मी त्यांना बघितलं पाहिजे, एवढं सुंदर आहे तर मी बघितलं पाहिजे. बायांना असं वाटतं जेवढं जेवढं जगात सुंदर आहे तेवढं सगळं आपण बघितलंच नाही, गेलंच पाहिजे, द्वारकेला गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. ठीक आहे, स्थान आहे. मग कोणी कोणी सांगतो नाही वाराणसी लय मस्त आहे, नदी आहे, ठीक. मग तिथे काय देव आहे का, बघायला काय हरकत आहे, पाहायचं, पाहिलं काय होतं. खाटू श्याम पाहिलं काय होणार, ते मुंडकं उठून आपल्या मागं लागलं पाहिजे, मग पळते, पळता होईल, थोडी होईल. असं आश्चर्य पाहावं असं वाटतं प्रत्येकाला, आणि विशेष करून स्त्रियांना तर वाटतंच. आता त्यानं म्हटलं ते आम्ही पाहावे, हे म्हणे शाबाश. आणि ते कोणाला दिसत नाही, तुम्हाला कधी दिसले घ्या. आता याला दिसले तर याच्या मूर्तीमध्ये पावन झालेला फळ्या, त्या फळ्याची काहीतरी कणव जीवात्मा, त्या देवतेच्या फळामध्ये सुद्धा त्याला श्रीमूर्तीचं दर्शन व्हावं अशी जोड, म्हणून त्याला दिसले, त्याच्याबरोबर देवतेला दिसले. आता ही गोष्ट कोणाला सांगा, लक्ष्मीला. ते काही नाही, मी त्यांना बघितलंच पाहिजे. अरे म्हणे ते काय बाजारातला भाजीपाला आहे का, ते काय नोकर आहेत का, ते काही निर्बल आहेत का, दुर्बल आहेत, पकडले ना आणले ते पडून गेले, आणि बघ म्हटलं असं नाही, हे शक्य नाही. ते म्हणे कसंही करा पण त्यांना आणा. आग्रह काय करावं. मग यानं द्वारकेतल्या एका ब्राह्मणाचे मुलं आणायला सुरुवात. मेल जन्माला आलं मेल, जन्माला आलं की मेल, असं यानं आणायला सुरुवात केली. आणि तो ब्राह्मण वैतागला, कारण त्याची लेकरं मरायला लागली ना. तो ब्राह्मण महाद्वारा पासी आला, दारवंठा गोबाई. दारवंठा म्हणजे महाद्वारापाशी ओरडतो. हातामध्ये काय घेतली, खापरी, त्याच्यामध्ये विस्तू, आणि काय म्हणतो, जळो जळो ही द्वारका, सर्वे लोक सुखात आणि मीच का दुखात, मीच काय पाप केले. हा राजा अधर्मशीळ, राजा अधर्मवान आहे, धर्मवान नाही, म्हणून त्याचं पातक मला फेडावं. राजा धर्म, मी तर अधर्म करत नाही, मग राजा करत असेल काय. एक तर माणसाला असा नियम आहे, प्रजानम धर्म षडभागो असं एक सुभाषित आहे. प्रजानी केलेलं पुण्य धर्म कार्य याचा 6वा भाग राजाला मिळतो. का तर तो राजा प्रजेचं रक्षण करत असतो.
मग प्रजानाम धर्म षड भागो, सहावा भाग जर मिळत असेल प्रजेनं केलेल्या पुण्याचा, तर प्रजेनं केलेल्या पापाचाही 6वा भाग राजाला मिळतच असेल. नाही, उलट तर होणार आहे. तस राजानं केलेल्या पापाचं फळ प्रजेला 6वं मिळतं. म्हणून तो म्हणतो हा राजा जो आहे अधर्मशीळ आहे, म्हणून तो ओरडतोय हातामध्ये हे घेऊन, मी तरी अधर्म न करी ऐसा 6व्या लेकरुवाची वेळे ते तर अर्जुन आला होता. 6व्या वेळेस त्याचे लेकर गेल्यानंतर तो अर्जुन तिथे आलेला होता आणि अर्जुनाने त्याला म्हटलं, तू का बोबातोस, का बोंबलतोस, हे ब्राह्मणा का बोबात अशी, तू काही पुसतशी. तो म्हणे तू काय विचारतोस, मी बोंबलतो असं तू का विचारतोस. हा श्रीकृष्ण न पुसे, धर्मू न पुसे, बळीभद्रू न पुसे, आणि तू मला विचारतोस तू कोण आहे. मी कोण आहे तुला माहित नाही का. म्हणजे कोण आहे तू, मी गांडीवधारी अर्जुन आहे. हो सर, बर ठीक आहे. मग माझी मुलं का मरताय त्याचं उत्तर दे. आणि यावेळेस नाही मरणार. मग त्याने त्याला सांगितलं आणि त्यावेळेला बाळणपणाच्या वेळेला त्याला बोलवायला तो आला. त्या ब्राह्मणीचं बाळणपण होणार यांनी शस्त्राचा कोट केला पूर्ण आणि त्याला असं बारीक छिद्र ठेवलं. तिथं पाठ देऊन उभा राहिला, कोण येते. पण आता ती देवता, त्या देवतेनं आतापर्यंत जन्म होत होता आणि मग ते बाळ मरत होतं. देवतेनं पोटातल्या पोटातच ते बाळ नेलं. आता याची काय झाली फजिती. ती बाई रडायला लागली. ब्राह्मणाला आतमध्ये गेला, बघितलं तर ते म्हणे पोट रिकामं, बाळ गेलं. ब्राह्मणाने याला त्याची निर्भत्सना करायला सुरुवात केली. जळो जळो तुझा गांडीव धनुष्य, जळो तुझा पराक्रम. काय अर्थ आहे. मोठा हुशार मारत होता, मी गांडीव धरी अर्थ नाही. काय केलं म्हणले, गेलं माझं पोरग. त्याच्यापेक्षा अगोदर श्रीकृष्ण चक्रवर्तीला सांगितलं असतं बरं झालं. त्याचसाठी गेलो होतो म्हणले मी. शेवटी त्यांनी काय केलं म्हणे, मी बघून येतो. स्वर्गामध्ये गेला, मृत्यू लोकात गेला, पाताळ लोकात सगळीकडे बघितलं, हेच नाही. कारण स्वर्गाच्या वर होतं ते. श्रीराम दिला, याला स्वर्गापर्यंत जाता येते, वर काही जाता येत नव्हतं. वापस आला, लाकडं रचली, कारण यानं प्रतिज्ञा केली होती, जर तुझ्या पुत्राला मी वाचवलं नाही तर मी काय करीन, अग्निकाष्ठ बक्षीन. सरळ शरण रचलं, धनुष्य घेतला, उडी मारणार भगवंत दत्त म्हणून उभे समोर ब्राह्मणाच्या वेशात. अर्जुना काय झालं म्हणजे जी असं झालं. बघितलं का सगळीकडे. हो म्हणले देवा बघितलं. अरे कान्या कोपऱ्यात कुठतरी असती, पाहिलं नसेल तुम्ही. नाही म्हणले देवा, स्वर्गात गेलो, मृत्यू लोकात गेलो, पाताळ लोकात चिंडाळलो, कुठेच नाही. चल म्हणले तुला पाहू. भगवंतानं नेलं. स्वर्गापर्यंत रथामध्ये गेलेले आहेत. मग त्या ठिकाणी रथ ठेवला आणि भगवंत चक्र सुदर्शनाचा उजेड पुढे करून भगवंत चालतात पायी, पाठीमागे अर्जुन देव. असं चालता चालता त्या पायरीवरती, कालच सांगितलेलं, त्या पायरीवरती पाय ठेवू नको असं भगवंत सांगते. हे म्हणे का, तुझा बाप आहे तिथं. हा काय पाय ठेवू नको. पण मग याला सोडवायचं म्हणणार तर पोहताना गेले. तिथे गेल्यानंतर क्षीराब्दी देवता, नारायण देवता शेषावरती शयन करून मस्त पहुडली होती, झोपली होती. आणि भगवंताला पाहता क्षणी आसनावरून खाली उडी टाकली. भगवंताचे श्रीचरण आपल्या केसाने झाडले, स्वच्छ केले आणि मग भगवंताला
त्या शेषावरती भगवंताला बसवलेला आसनावरती आपल्या, आणि भगवंताची पूजा करून हात जोडून तो उभा आहे. कोण? नारायण देवता. जी त्या लक्ष्मीकडे हात दाखवून हिच्या आग्रहा खातर मला हे लेकर आणावे लागले. तुम्हाला कसं बोलू? तुम्हाला बोलवायचं होतं, तुम्हाला बोलवण्याची, तुम्हाला आणण्याची माझ्यामध्ये क्षमता नाही, म्हणून मी हे ब्राह्मणाची लेकरं आणली. ही वाचवण्याच्या उद्देशाने कधीतरी तुम्ही आला असं मला वाटलं. मी आला, देवा मला क्षमा करा, मी तुमचा अपराधी आहे. कुठ्यात लेकर म्हणले आहेत, आणले, दिले भगवंता, चालले घेऊन. लक्ष्मीला वेदसंचर, काय लक्ष्मीला वेद संचरला. मग लक्ष्मी भगवंताच्या सोबत निघाली. चलो, ते म्हणले तुम्ही राहा, तुम्ही कुठे निघालात? तुम्ही इथे थांबा, आमच्यासोबत यायचं. अर्जुन म्हणतो देवा येऊ द्या ना. अरे आता मरायला लागला होता ना, आता लगेच येऊ द्या. जीव कसा आहे? म्हणले देवा माझ्यासाठी नाही, तुमच्या मागे लागली देवा, तुमच्यासाठी. देव म्हणतात घरी काही कमी आहे का? 16,108 आहे ना, पुन्हा एक हा तुला काय आहे रे म्हणले काही. तिथे भगवंत फार सुंदर वर्णन. जयाचिया ठाया जाईजे तरी तयाचिया काही अबोलिया एवढी जायचे. अबोलिया म्हणजे न बोलणाऱ्या, ज्यांना स्वतःच अस्तित्व बोलण्याचं नाही, स्वातंत्र्य नाही, अशा स्त्रिया, म्हणून अबोलिया म्हणून. त्यांना घेऊन जाऊ का म्हटले. महागाईसा विचारते, जीजी लक्ष्मी देवी भगवंताच्या पाठीमागे निघाली तरी नारायण देवता क्षोभली नाही, तिला राग आला नाही. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, बाई क्षीराब्दी अवक्रियू ब्रह्मकी, देवतेला विकार नाही. विकार नाही, काय क्षोभेल, म्हणून ती शोभली नाही, असा त्याचा अर्थ. नाही बाईसन विचारलं, बांधायचं नाही, बाईसांनी. मग सर्वज्ञ म्हटले, तया पायी त्याचा ठाई विकारू नाही, ते अवक्रियू वस्तू शिराब्दी अवक्रियू ब्रह्मकी. तो मागीला कडून उपाध्याय आले. देव आणि बाईसा दोघच जण होते, पाठीमागून उपाध्याय आले. आणि मग आता उपाध्याय आल्यानंतर बाईसा मागे मागे चालत आहे, नाही का. बाईसा मागे मागे कोमाईली ऐशी जाती. कोमाईली म्हणजे तोंड उतरलेला आहे, आणि अशी चालली. आता त्या उपाध्याला कळलं, बाईसाचा चेहरा उतरला. ते उपाध्याय म्हणतात बाईसाला, बाई आजी तुम्ही मागेची काय माग खाऊन थांबले, देवाच्या जवळ का नाही, काय कारण आहे. बाईसी म्हणतले, बटिका काही सांगू म्हणजे काय सांगू म्हणे. बटिका, बटिका म्हणजे पोरा, काय सांगू, काय झालं ते तुला, तू नव्हता इथे आणि अवघड गोष्ट झाली होती. म्हणजे उपाधी म्हणतले, काही बाई काय झालं होतं. मग बाईशी अवघी गोष्टी सांगितली, सगळी गोष्ट सांगितली की मी जेऊरला जायचा हट्ट केला आणि देवानी मी हट्ट काही सोडेना, देव अदृश्य झाले. मग म्हणते बटिका, आजी पाणी दिवा पाजळला होता, म्हणजे पाण्यात दिवा बुडला होता. आपली प्राणज्योत विजली असती. आपली प्राणज्योत काय, भगवंत आहे.
म्हणून देवानं जर विजय केलं असतं तर आपण काय केलं असतं. आजी बाबा विजय करिता तरी काही करीतो, काय केलं असतं म्हणले आपण. उपाधी म्हणतले बाई आईसा आग्रह का करिता, म्हणजे असा आग्रह का करतात जे देव रागवतात, जे देवाला फलता येईल ना म्हणले. असं करू नका म्हणले तुम्ही. मग बाईशी म्हणतले आता न करी बटिका, म्हणले आता करणार नाही, आता अद्दल घडली पुन्हा नाही. अशा प्रकारे उत्तरार्धामध्ये 363 क्रमांकाची ही लीळा. एक सांगा झोपाई राहिल्या, खिचडी खाल्ली टाईट. झोपाय तस कितीला आता बाबा? 44 ते 48 बापरे. एडिंग एडिंग समजून द्या बाबा. मुख्य मुख्य कोणत्या राहिले बा, किती झाल्या किती राहिल्या ऐका. हेडिंग हेडिंग ऐका सर. सुतदेवा जनका भेटी पुढची लीळा आहे 24 क्रमांकाची. उत्तरार्ध 331. लज्जित उपाध्याची रोटी आरोगण अशा प्रकारची लीळा आहे. आणि त्या लीळेमध्ये ही लीळा आलेली आहे. उपाध्ये प्रतिष्ठानाला येतात आणि येताना देवासाठी काही आणावं असं वाटतं, परंतु कटकाशी गेले म्हणतात, म्हणजे देवगिरीला. तिथे गोदान चाललं होतं, म्हणजे काही दान दिल्या जात होत्या, पण गोदान काही झालं नाही. मग ते पुन्हा प्रतिष्ठानाला येतात. तर येताना मला लोणार खंडीपाशी तिथे उतरतात. चण्याचा पुठा भिजलेला मोठा ढिगारा, ती भिक्षा मागतात आणि पुढे स्वस्ती वचन केले, म्हणजे ब्राह्मण आशीर्वाद. स्वस्ती वचन म्हणजे आशीर्वाद. ते आशीर्वाद दिला आणि त्यांनी ते चना दिला. पुढे गेले, काहीतरी रोट्या शेकणारे काही लोक बसले होते, त्यांचे स्वस्ती वचन केलं, त्यांनी रोटी दिली. अशा प्रकारे ते आले आणि देवाला ते चणे वगैरे दिलेले आहेत. बाईसांनी त्याचे 2 विभाग करायला सांगितले. बाईसांना अर्ध्याचे ढाकणे करा असं भगवंत म्हणतात. अशी लीळा. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथे भगवंत निरूपण करतात. सर्वज्ञ म्हणतले बाई श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मिथळेशी विजय केले, जनकाच्या ठाया विजय केले आणि सुतदेवाच्या ठायाशी विजय केले. आता हा जनक जो आहे तो मिथिलेचा जनक असं वर्णन आहे, परंतु ती त्रेतायुगातली घटना. द्वापार युगामध्ये मिथिला नगरीमध्ये दुसरा कोणी जनक झालेला असेल त्या नावानं एकाच नावाचे बरेच राजे एका कुळामध्ये होतात, म्हणून तिथे भगवंत जातात. विज्ञाने विजय केले आणि तयाचिया ठायासी एरवी विजय केले. सुतदेव ते ब्राह्मण ते धान्य मागते. धान्याचा शोभावरी करवंट्या आला होता, तेही तयाचे पीठ केले, म्हणजे एवढं तेही डेरे मांडले शिजवण्यासाठी. मग घागरीवरी दोघे पाणी वाहू लागले, डेरे भरी पानिया भरले. मग ते इतुलाले पीठ घातले आणि श्रीकराचा अनुकार एवढं पीठ घातलं डेराभर पाण्यामध्ये.
मग श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सपरिवारी आरोगणात दिली. कोणी? त्या ब्राह्मणाने. सुतदेव नावाचा ब्राह्मण. ऐकानी कमाल. एवढ्या पिठामध्ये डेराभर पाणी आणि देवाला सपरिवारे त्यांनी जेवू घातलं असं वर्णन आलेलं आहे. आणि स्वामी चक्रधर महाराज त्याच्यावरती म्हणतात, पायी तैसे कवनाचे शतभोजन. कुणाचे 100 लोकाला जेवू घालणे. कवनाचे सहस्र भोजन. सहस्र भोजन त्या ब्राह्मणाने चक्रपाणी भगवंताला जेवू घातलं. किंवा इकडे रुद्रपूरला श्री प्रभू बाबांच्या ठिकाणी सहस्र भोजन घातलेलं आहे. ते 500 पात्रवळे निघालेली अशा प्रकारे. आणि कवनाचे परिखा भोजन, सहस्र भोजन. बटिकाचे परिखा निमंत्रण. भगवंताचं आम्हाला निमंत्रण म्हणून. मग गोसावी गुळा केला, पिढा ओळगविला. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्याप्रमाणे त्या सुदेव सुतदेव त्या ब्राह्मणाच्या घरी पसाप असं एवढं अन्न शिजवतो तो आणि सगळ्या परिवाराला जीव घालतो भगवंताच्या, तसं यांनी मागून आणलं थोडस आणि त्याच्यामध्ये आम्हालाही जीव घातलं आणि परिवारालाही जीव घातलं. अशा प्रकारची लीळा आहे. भरपूर लीळा आहेत. सगळ्या काही तुम्हाला आधी फक्त सांगतो, कारण सगळ्या होणं शक्य नाही. उद्या तर काही नाहीच आहे. असं म्हटले काय? कारण सगळ्या होणं शक्यच नाही. भीम दर्पहरण. भीमाचा गर्भहरण अशा प्रकारची लीळा आहे. भीमाचा गर्भहरण केला कुठे? भीम जो आहे याला म्हणले कमळ घेऊन या. ते पाणी आहे त्या डबक्यातून ते कमळ घेऊन या. आणि भीम गेला, उडी टाकली, लागला पोहायला त्या डबक्यामध्ये मोठं. मग ते पोहून पोहून थकला, पाणी काही यायला तयार, ते फुल काही हातामध्ये यायला तयार नाही. त्यानं उडी मारली की ती फुल पुढं सरकायची. त्यानं 2-4 हात मारले की फुल पुढं सरकायची. असं करून परेशान झाला. मग ते भगवंत गेले आणि ते फुल असं हात केलं की फुल आलं भगवंताकडे. आणि देव म्हणले, अरे एवढ्यावर थकला तू? हे काय आहे? हे जे आहे ना, ही कुंभकर्णाची काय टवकी. सहस्रार्जुनाची तिसरी ठिकरीशी बुडालाशी. सहस्रार्जुनाची तिसरा तुकडा टवकीचा आणि त्याच्यात पाणी साचलं होतं. म्हणजे कुठले? कोणते लीळा? भीम दर्पहरण. भीमाचा गर्भहरण. अशा नारद दर्पहरण त्या पुढची लीळा आहे. नारदाची नारदी झाली. भागवतात तुम्ही नरहरी म्हटलं की त्याची काय झाली? नारी झाली. मग त्याला 60 पुत्र झाले. कुणाला? नारदाला. आणि नंतर ते 60ही मेले. मग नारद दुःखीस्त झाला, मरायला लागला. उडी मारतो तर तिथे भगवंत. मग देवाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. देवा भगवंता संसारी गांजला. देव म्हणले, उगच आहे का? 16,108 सापडतो थोड्या झटके. तुला एकच आहे तर परेशान झाला. हाती गेला म्हणले, लेकरे गेले. प्रपंच असाच आहे भाऊ. नादी लागू नये, प्रपंचाचा नाद नाही करायचा. मग परत उडी मारायला सांगितली देवानी. नारहरी म्हणायला सांगितली. अंघोळ केली, नारहरी म्हटला. आणि मग तो परत
नारदाच्या रूपामध्ये आला असं. नारद दर्पहरण, त्याच्यानंतर हनुमंत दर्पहरण अशी वेळ आलेली आहे. भगवंत फिरत आहेत आणि हनुमंत दक्षिण भारतामध्ये जिथे राम सेतू आहे तिथे ते बसलेले आहेत. आणि मग त्यांनी म्हटलं हे असं पूल बांधला, हा दगडाचा पूल, रामचंद्र शूरवीर होते, बाणाचा बांधायला पाहिजे होता. हनुमंत अर्जुनाला म्हणतात अरे बाणाचा पूल बांधला असताना तर मोडून गेला असता, मोठे मोठे बांधलेले होते, त्यांनी उडी टाकली की मोडला असता. हे म्हणले असं थोडंच आहे, मी बांधतो पूल, तुम्ही मोडून दाखवा, तुम्ही त्यावेळेसचे होते ना. आणि ठीक आहे, मग अर्जुनानं पूल बांधला बाणाचा सेतू, त्याने उडी टाकली. हनुमंताने जशी उडी टाकली तसं ते पूल मोडून गेला. त्याने एवढं तोड केलं, लाकडं आणले, रचले, त्याचं नेहमीच ठरलेलं होतं, मी हारलो तर मरीन, जिवंत राहून अपयश मरणार ओके, मेलेलं बरं म्हणले. त्यापेक्षा लाकडं रचले, उडी टाकणार. भगवंताने काय झालं ब्राह्मणाच्या विषयात म्हणले अशी गोष्ट झाली. म्हणले इथं साक्षी कोणी होतं का तिसरा? म्हणले नाही. हनुमंताला म्हणले आज कुठं गोष्ट असते का? तुमच्या दोघात काय झालं, खरं काय खोटं काय? तुम्ही खोटं बोलता काय, खोटं बोलतं काय समजायचं? पुन्हा हा बांधेल पूल, तुम्ही पुन्हा मोडा. ठीक आहे, बांधला पूल, घातलं चक्र सुदर्शन खाली. हनुमंताना आता काय 2-4 डोंगर उचलून आणले डोक्यावर, 2 हातात 2 आणि मारली उडी, त्या मुखांच्या नुसार उडल. म्हणले अवघडच झालं, हरला तो कोण? हनुमंत. कोणामुळे? भगवंत. हनुमंत गर्व हरण. कौरवा सवाहो पुढची लीळा आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती पोहोचलेले आहेत आणि कौरवांची बाजू घेऊन म्हणजे युद्धासाठी तिथे दुर्योधन गेलेला आहे. आणि दुर्योधना कुठे बसला? पायथ्याकडे, डोक्याकडे बसत नाही तो. कुठे बसतो? हा, डोक्याकडे. आणि अर्जुन देव आले, अर्जुन देव कुठे बसतात? पायथ्याकडे. उठल्यानंतर अर्जुन देवाची भेट होते. भगवंत त्यांना म्हणतात कधी आला अर्जुना? म्हणले राजे बी आलेत. असं बघितलं. दुर्योधना कधी आला? म्हणजे आमच्या गरीबाकडे लक्ष थोडं आहे तुमचं, मोठ्या माणसाकडे लक्ष. म्हणले तुम्ही लहान आहेत, गरीब आहे. असं बरं, मग गरीबांनी इकडे बसाय का? म्हणलं मागं बस, माझे काही पाटील डोळे आहे. लक्षात घ्या, अहंकार कुठे बसतो? तो क्या सर चढ के बोलता है. आणि प्रेम पायावरती, भगवंताच्या चरणावरती लोळण घेते. मग आपण कुठं जायचं? भगवंताच्या चरणाकडे का डोक्यावर? डोक्यावर बसून मिरे वाटायचे नाही. नाही तर आम्ही देवाचे भक्त, देवानं आपल्याला राजकुमार म्हणलं, मग आम्ही काय कमी आहे का? देवता बिवता आमच्याकडे कचरा. ते देवता म्हणजे असे का माझ्या ताब्यात सापडले तुम्ही चटणीच करीन असं बोलतो का मला? आणि त्या ठिकाणी भगवंत त्या भगवंत त्याला म्हणतात की तुम्हाला काय पाहिजे माहित नाही, परंतु मी 2 वाटे केलेले आहेत. एकीकडे माझी सेना आणि एकीकडे मी. तुम्हाला काय पाहिजे ते पहा. अर्जुन म्हणतो देवा मला तुम्हीच पाहिजे. आणि दुर्योधन म्हणतो मला तुमचं सैन्य पाहिजे. नारायणी सेना दोघे घेऊन जातात. बघा इथे सुद्धा ज्याला आपण दुर्योधन काही अडाणी नाही, पण त्यांनी काय मागितलं? भगवंताची शक्ती मागितली, भगवंताला मागितलं नाही. आपण काय करतो? असंच करतो.
काय मागतो? पैसा, लक्ष्मी. नाही, लक्ष्मी काय? देवाची शक्ती, ती मागतो. सत्ता, संपत्ती देवाला मागतो का आपण? नाही. अर्जुन देवाला मागत आहे, लक्षात घ्या. म्हणजे दुर्योधनामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. आलं का लक्षात? हा, दुर्योधन शक्ती मागतो आणि अर्जुन देवालाच मागणी करतात. त्याच्यामुळं अर्जुन देवाचं भलं आहे. योग. आता पुढची लीळा 29. आता 29. 29ला थांबलो. युद्ध समयी अर्जुना ज्ञानदान. म्हणजे युद्ध सुरू झालं आणि अर्जुनानं हातातलं धनुष्य टाकून दिलं. का? तो किंकर्तव्य मूळ झाला. तो म्हणतो, देवा भगवंता, माझ्या हातातलं धनुष्य सटकते आहे. गांडीवं स्रंसते हस्तात त्वचैव परिदह्यते. माझी त्वचा गरम झालेली आहे, दाह होतोय आणि माझ्या अंगावरचे रोमांच उभे झाले. हसताय, रोमांच येते, रोमांचित झालं शरीर. आणि देवा, मी हातामध्ये धनुष्य धरू शकत नाही, असं म्हणून तो खाली बसला. रथामध्ये उपाविश खाली बसलेला. अशा प्रकारे पुढे विभूती निरोपण. देवानं आपल्या विभूती 10वा अध्याय, त्याच्यामध्ये त्या विभूती आलेल्या, त्याचं वर्णन आलेलं आहे. द्योतम चलयतामस्मी तेजस्तेजस्विनामं तयोस्मी व्यवसायोस्मी सत्वं सत्वतामं वृष्णीनाम वासुदेवोस्मी. वृष्णीमध्ये वासुदेव, पांडवानाम धनंजय, मुनीनामप्यहं व्यास. मुनीमध्ये कपिल मुनी, त्याचं वर्णन आहे. आणि कवीनाम उशना कवी. कवींमध्ये उशना म्हणजे शुक्राचार्य, असं वर्णन आहे. पुढे विश्वरूप दाखवणे. भगवंत अर्जुनाला विश्वरूप दाखवतात. विश्वरूप दर्शन योगो नाम 11वा अध्याय, त्याचं वर्णन पुढे आलेलं. नवस्पर्शम दीप्तमणेकवर्णम व्यात्ताननम दीप्तविशाल नेत्रम. नभ म्हणजे आकाशाला असं भिडावं असं रूप दिसते भगवंताचं. हजारो देवाचे मुख दिसतात, हजारो देवाचे कान दिसतात, हजारो हात दिसतात, असं ते वर्णन आलेलं आहे. पुढे संजयो प्रतीती. संजय जे धृतराष्ट्राला सांगतो, संजयाला प्रतीती आली. काय म्हणतो संजय? संजय म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा, माझ्या मते यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे भगवान गोपाल कृष्ण आहे, यत्र पार्थो धनुर्धर, जिकडे पार्थाचा निर्धार आहे, तत्र श्री विजयो ढोतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. तिकडेच विजय आहे, बाकी विजय दिसत नाही. अशा प्रकारे संजयो प्रतीती आणि जयद्रथ वधू इथे या लीळा आलेल्यामध्ये भरपूर 33वी लीळा. जयद्रथाचा वध भगवंत अर्जुनाकडून बनवून घेतात. ते सुखीनं सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. दत्तात्रेय भगवान की जय. श्री चक्रपाणी भगवान की जय. श्री गोविंद प्रभु भगवान की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय. धन्यवाद. धन्यवाद. ऐका